मंगळवारी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात थेट विरोधी पक्षांनी एंट्री घेतली। विरोधी पक्षांचे नेते जंतर मंतरवर जाऊन आंदोलकांना भेटायला लागले। संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे यावरून संसदेत खासदार मोदी सरकारला धारेवर धरतील असं वाटत होतं, पण विरोधकांनी थेट जमिनीवरची लढाई मंगळवारी सुरू केली। काँग्रेसच्या खासदारांनी थेट पंतप्रधान निवासस्थानाबाहेर धरणं धरत मोदींच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली। यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभाग घेतला। तब्बल 3.5 तास राहुल गांधी आणि खासदारांनी आंदोलन केलं, तेव्हा संध्याकाळी पोलिसांनी या नेत्यांची धरपकड सुरू केली। यावेळी दिल्ली पोलिसांनी थेट राहुल गांधींना फरफटत उचलून नेलं। लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यालाच अशा पद्धतीनं उचलून नेणं, यामुळे मोदी सरकार आता चांगलंच डॅमेज झाल्याचं बोललं जात आहे। राहुल गांधींना फरफटत नेणं ही मोदी सरकारची मोठी चूक असल्याचं म्हटलं जात आहे। यामागची नेमकी कारणं काय? राहुल गांधींना ताब्यात घेऊन सरकारनं आपल्याच पायावर धोंडा कसा मारून घेतलाय, पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। राहुल गांधींना उचलून सरकारनं चूक केली असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे आता हे आंदोलन सरकार विरुद्ध विरोधक असं बनलंय। इतके दिवस काय घडत होतं तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं आंदोलन हे फक्त कॉकरोच जनता पार्टी पुरतं मर्यादित होतं। सोनम वांगचुक यांनी तब्बल 20 दिवस जंतर मंतरवर उपोषण केलं, मात्र त्यावेळी अरविंद केजरीवाल वगळता कोणताही मोठा विरोधी नेता त्यांच्या समर्थनार्थ पुढे आला नाही। पण गेल्या 2 दिवसांपासून विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा देणं सुरू केलंय। राहुल गांधी यांच्यासह अखिलेश यादव, शरद पवार, उद्धव ठाकरे असे नेते सरकारविरुद्ध आक्रमक झालेत। त्याचवेळी सरकारनं राहुल गांधी यांना आंदोलन करताना उचलून नेलं। यामुळे झालं काय तर आता हा मुद्दा सरकारविरुद्ध अपोजिशन असा बनलाय। सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। या अधिवेशनाचं प्लॅनिंग अमित शहा यांनी बऱ्याच दिवसांपासून केल्याचं सांगण्यात आलं होतं। या अधिवेशनात सरकारला डिलिमिटेशन बिल पास करून घ्यायचं होतं। त्यासाठी सरकारनं विरोधकांशी बोलून त्यांचा पाठिंबाही मिळवला होता। पण आता या घटनेनंतर अधिवेशनाचा सगळा मुद्दाच बदललाय। इथून पुढे पावसाळी अधिवेशनात पूर्णपणे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नीट पेपर फुटी प्रकरण, सरकारनं आंदोलकांवर केलेली कारवाई हेच मुद्दे विरोधकांकडून उचलले जातील। थोडक्यात सरकारनं डिलिमिटेशन बिल पास करण्यासाठी जे काही प्लॅनिंग केलं होतं ते सगळं प्लॅनिंग आता फेल होताना दिसू शकतं। महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधी यांच्यावरच्या या कारवाईनंतर भविष्यात विरोधक डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर सरकारला पुन्हा साथ द्यायला तयार होतील का, हा मोठा प्रश्न आहे। अशा प्रकारे राहुल गांधी यांना उचलून सरकारनं मोठी चूक केल्याचं म्हटलं जात आहे। राहुल गांधींना उचलून सरकारनं चूक केली असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे यामुळे आता राहुल गांधी आणखी मोठे होतील। मुळात एवढे दिवस राहुल गांधींबद्दल काय म्हटलं जायचं की ते सातत्यानं जनतेत उतरत नाहीत, ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत नाहीत। अनेक पॉलिटिकल विश्लेषक असं म्हणायचे की राहुल गांधी हे मुद्दे चांगल्या प्रकारे मांडतात, मात्र ते त्या मुद्द्यांना ग्राउंडवर घेऊन जात नाहीत, जमिनीवर त्यांचा परिणाम दिसत नाही। मात्र आता या एका घटनेनं त्यांची ही इमेज पूर्णपणे बदलून गेली आहे। या घटनेनंतर आता राहुल गांधी यांचा पॉलिटिकल पुनर्जन्म होईल असं म्हटलं जात आहे। कोणताही नेता जेव्हा जनतेच्या मुद्द्यासाठी रस्त्यावर उतरतो, रस्त्यावर तो पोलिसांचे धक्के खातो, तेव्हा जनता खऱ्या अर्थानं त्याला स्वीकारते। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासोबत हेच झालं होतं। दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनाही याच मार्गाने एवढं मोठं यश मिळालं होतं। आता काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांना 2029च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करते। या घटनेनंतर राहुल गांधी हे स्वतःला विरोधी पक्षाचा प्रमुख चेहरा म्हणून स्थापित करू शकतील। 2029च्या निवडणुकीत भाजपचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोणीही असो, विरोधकांचा चेहरा राहुल गांधीच असतील हेच आता निश्चित झालंय असं म्हटलं जात आहे। मुळात राहुल गांधी जेव्हा जेव्हा जमिनीवर उतरतात तेव्हा तेव्हा त्यांना यश मिळालंय। 2023च्या दरम्यान त्यांनी देशभरात भारत जोडो यात्रा काढली होती। या यात्रेचा परिणाम हा झाला की कर्नाटक, तेलंगणासारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आली। 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्या। आता राहुल गांधी पुन्हा जमिनीवर उतरलेत। थोडक्यात पोलिसांच्या या एका कारवाईनं राहुल गांधी यांना जमिनीवर उतरण्यासाठी मोठा मुद्दा मिळालाय। या माध्यमातून राहुल गांधी आणखी मोठा नेता म्हणून पुढे येतील अशी शक्यता वर्तवली जाते। राहुल गांधींना ताब्यात घेऊन सरकारनं मोठी चूक केली असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे मोदी सरकारची हुकुमशाहीची भूमिका ठळक झाली। कॉकरोच जनता पार्टीच्या सोमवारच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी जेव्हा लाठीचार्ज केला त्यावरून सरकारविरोधात मोठा संताप व्यक्त करण्यात आला। सरकार आपल्या मंत्र्यांचा राजीनामा न घेता थेट विद्यार्थ्यांनाच टार्गेट करत असल्यामुळे यावरून सरकार हुकुमशाही वृत्तीनं वागत असल्याचे आरोप व्हायला लागले। अनेक तरुण जखमी झालेले असताना सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा किंवा सरकारच्या कोणत्याही प्रमुख नेत्यानं याची जबाबदारी घेऊन आंदोलकांची माफी मागितली नाही किंवा
त्यांच्या मागण्यांचा साधा विचार सुद्धा केला नाही। मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की पंतप्रधान मोदींनी संसदीय दलाच्या बैठकीत आम्हाला सांगितलं की पेपर फुटीच्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांना कठोर शिक्षेला सामोरं जावं लागेल, पण ज्यासाठी हे आंदोलन होतंय त्या शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले हे रिजिजू यांनी सांगितलं नाही। त्यामुळे हे आडमुठं, मुजोर आणि ठोकशाहीचं सरकार असल्याचे आरोप व्हायला लागले। आता एकीकडे हे आरोप होत असतानाच राहुल गांधींनी पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन करायला सुरुवात केली। तेव्हा या मुद्द्यावर आपण संसदेत चर्चा करू असं आश्वासन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी त्यांना दिलं, पण जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही अशी ठाम भूमिका राहुल गांधींनी घेतली। त्यामुळे राहुल गांधी हे विद्यार्थ्यांचीच मागणी लावून धरत होते। लोकसभेचा विरोधी पक्षनेता देशातल्या तरुणांचे प्रश्न घेऊन आंदोलन करत असताना त्याला प्रतिसाद देणं हे सरकारचं कर्तव्य होतं, पण या उलट पोलिसांनी बळाचा वापर करत थेट राहुल गांधींना फरफटत ताब्यात घेतलं। यावरून सरकार विरोधकांना सुद्धा ताब्यात घेत असेल तर यामुळे सरकारची हुकुमशाही इमेज जास्तच ठळक होते। सरकार आपल्या विरोधात कोणीही आवाज उठवला तर त्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा आणि सत्तेतल्या यंत्रणांचा कसाही वापर करून घेऊ शकते। चुका मान्य करण्यापेक्षा चूक दाखवणाऱ्यालाच दडपणारं हे सरकार आहे असाच मेसेज यातून जाताना दिसतोय। एकंदरीतच या 3 कारणांमुळे राहुल गांधींना अशा प्रकारे ताब्यात घेणं हे सरकारच्या अंगलट कसं येऊ शकतं ही सरकारची मोठी चूक असल्याचं आता बोललं जात आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? राहुल गांधींना ताब्यात घेऊन सरकारनं कोणती मोठी चूक केली आहे? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।